श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही एक दिवसीय शिवलीलामृत पारायण श्रद्धेने केलं तर मनाला शांती, जीवनात स्थैर्य आणि इच्छापूर्तीचा मार्ग नक्कीच खुला होतो. मंडळी, महाशिवरात्रीला शिवलीलामृत पारायण का करावे? तर महाशिवरात्री हा दिवस केवळ उपवासाचा किंवा जागरणाचा नसून हा दिवस म्हणजे भगवान शंकराशी थेट नातं जोडण्याचा दिवस आहे. शिवलीलामृत हा ग्रंथ म्हणजेच श्री शिवाची महिमा, लीला, कृपा आणि भक्तांवरील अपार प्रेम यांचं जिवंत वर्णन आहे. या दिवशी केलेलं पारायण हे केवळ वाचन नसून ती एक साधना असते. शिवलीलामृत पारायण हे भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत फलदायी आणि प्रभावी मानले जाते. हे पारायण विशेषतः महाशिवरात्रीला केल्यास अधिक फलदायी ठरते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भावनेने केलेले शिवलीलामृत पारायण जीवनातील अडचणी दूर करून मनाला शांती आणि जीवनाला योग्य दिशा देतो. शिवलीलामृत पारायण केल्याने मनातील अस्वस्थता कमी होते, अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात, नकारात्मक विचार दूर होतात, इच्छाशक्ती बळकट होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवकृपेचा अनुभव येतो. मंडळी, एक दिवसीय शिवलीलामृत पारायण कोण करू शकतं? हा प्रश्न अनेकांना पडतो. मंडळी, एक दिवसीय शिवलीलामृत पारायण करू शकतो स्त्री, पुरुष कोणीही करू शकतात. वयाची अट नाही. गृहस्थ, नोकरदार, व्यापारी सगळे करू शकतात. आजारी व्यक्ती मनाने संकल्प करून ऐकूही शकतात. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजेच श्रद्धा आणि सातत्य. मंडळी, पारायणाची पूर्वतयारी बघायचं झालं तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शक्य असल्यास घर स्वच्छ करावे. मनात राग, मत्सर ठेवू नये. संध्याकाळी हलके भोजन घ्यावे. रात्री मन शांत ठेवून झोपावे. ही तयारी बाहेरची नसून आतली आहे. मंडळी, आता आपण बघूया पूजा मांडणी. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालावेत. पांढरे किंवा फिकट रंग असेल तर उत्तम, पण नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कुठलाही रंग घालू शकता. देवासमोर किंवा शांत जागी चौरंग पाट मांडावे. त्यावर शिवलिंग किंवा भगवान शंकराचा फोटो ठेवायचा. शिवलीलामृत ग्रंथ ठेवायचा. एक दिवा लावायचा. अगरबत्ती लावायची. त्यानंतर शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आणि मग परत पाण्याने अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं. अभिषेक करताना ओम नमः शिवाय याचा जाप करायचा. त्यानंतर शिवाला पांढरी फुलं व्हायची आणि खालती पार्वती मातेला हळद कुंकू अक्षत व्हायचे. त्यानंतर शिवाला 5, 11 किंवा मग 108 बेलपत्र व्हायची. त्यानंतर मंडळी, पारायण सुरू करण्याआधी तुम्हाला संकल्प घ्यावा लागतो. तो म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा भाग. डोळे बंद करून मनात किंवा हळू आवाजात असा संकल्प घ्यावा. ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मी अमुक तमुक तुमचे नाव माझ्या क्षमतेनुसार एक दिवसीय शिवलीलामृत पारायण करण्याचा संकल्प करीत आहे. या पारायणातून मला जे फळ मिळेल ते सर्व मी भगवान शंकराच्या चरणी अर्पण करतो किंवा करते. माझ्या जीवनातील अडचणी दूर होत मला योग्य मार्गदर्शन मिळो आणि माझी मनोकामना पूर्ण हो. ओम नमः शिवाय असा संकल्प मनापासून तुम्ही करावा. शब्दापेक्षा भावना महत्त्वाची असते. मंडळी, आता आपण बघूया की शिवलीलामृत पारायण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो आणि शिवलीलामृत ग्रंथामध्ये किती अध्याय आहे. शिवलीलामृत ग्रंथाची एका दिवसात पारायण तुम्हाला करायचे असल्यास साधारणपणे तुम्हाला 4 ते 5 तासाचा वेळ लागतो. श्रद्धा आणि एकाग्रतेने वाचन केल्यास हे पारायण सहज पूर्ण करता येते. त्यानंतर मंडळी, शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय असून सुमारे 2453 ओव्या आहेत.
प्रत्येक अध्याय भगवान शंकराच्या लीलाचे, भक्तीचे आणि कृपेचे महत्त्व अत्यंत भावपूर्ण शब्दात सांगतो. एका दिवसात पारायण करताना ग्रंथातील सर्व 14 अध्याय सलग किंवा स्वतःच्या सोयीप्रमाणे ठराविक वेळेत पूर्ण करावेत. मध्ये थोडी विश्रांती घेता येते, पण वाचनातील सातत्य आणि श्रद्धा टिकवून ठेवावी. हे पारायण शक्यतो सकाळी लवकर सुरू करावे. मात्र वेळेची अडचण असल्यास दिवसभरात कोणत्याही शांत वेळेत पारायण करता येते. महत्त्व वेळेपेक्षा भावनेला आहे. मंडळी, हे पारायण शुद्ध अवस्थेत, शक्यतो एकांतात आणि शांत जागी बसून पारायण करावे. मंडळी, आता आपण बघूया पारायण करण्याची पद्धत. एक दिवसीय शिवलीलामृत पारायणासाठी साधारणतः 5 ते 6 तासाचा वेळ लागतोच. सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयानंतर लगेच वाचन सुरू केल्यास उत्तम मानलं जातं. मध्ये मध्ये फार जास्त खंड पडू देऊ नये. थकल्यास थोडा वेळ डोळे बंद करून बसावं, पण ग्रंथ अर्धवट सोडून इतर कामाकडे वळू नये. प्रत्येक अध्याय मन लावून शक्यतो मोठ्याने वाचावा. शब्द अडखळले तरी चालतील, पण मन शिवचरणी असलं पाहिजे. मंडळी, पारायण सुरू करण्याच्या आधी अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध केल्यावरच पारायणाला सुरुवात करावी. ही तयारी बाह्य असली तरी तिचा परिणाम मनावर खोलवर होतो. मंडळी, अनेक भक्तांना संपूर्ण ग्रंथ एका दिवसात वाचणे शक्य नसते. अशा वेळी 11वा अध्याय जो अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानला जातो, तो जर तुम्ही 3 वेळा श्रद्धेने वाचला तरी एका दिवसाचे पारायण पूर्ण केल्याचे तुम्हाला फळ मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. कारण की शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अध्यायाला रुद्र अध्याय असेही संबोधले जाते. या अध्यायात भगवान शंकराचे भक्तवत्सल स्वरूप, भस्म आणि रुद्राक्षाचे अद्भुत महात्म्य तसेच मोक्षप्राप्तीचा मार्ग अत्यंत सुंदर रीतीने सांगितला आहे. या अध्यायात भस्म आणि रुद्राक्ष धारण करण्याचे शारीरिक व आध्यात्मिक फायदे, शिवभक्तीचे सामर्थ्य आणि श्रद्धेची ताकद स्पष्ट केली आहे. तसेच महानंदा दासीची कथा यात येते, जी तिच्या निष्ठावान शिवभक्तीमुळे मोक्ष प्राप्त करते. ही कथा सांगते की खरी भक्ती असेल तर भगवान शंकर कुणालाही दूर ठेवत नाही. मंडळी, असे मानले जाते की कठीण काळात रोग, संकट किंवा मानसिक अस्वस्थतेत 11वा अध्याय नियमित वाचल्यास शिवकृपा लवकर अनुभवास येते. घरातील नकारात्मकता कमी होते, वातावरण प्रसन्न होते आणि मनाला आधार मिळतो. थोडक्यात सांगायचे झाले तर शिवलीलामृत पारायण हे केवळ वाचन नाही, तर भगवान शंकराशी जोडलेले जाण्याची एक साधना आहे. विशेषतः 11वा अध्याय हा भक्ती, वैराग्य आणि शिवकृपेचा सार मानला जातो. श्रद्धेने केलेले हे पारायण आपल्या जीवनात शांतता, स्थैर्य आणि मार्गदर्शन नक्कीच देतो. मंडळी, आता आपण बघूया पारायण करताना पाळायचे नियम. पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. मांसाहार, मद्य आणि तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे. वाचन शांत, स्पष्ट आणि श्रद्धेने करावे. शक्य असल्यास रोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. पारायण पूर्ण झाल्यावर किमान 11 बेलपत्रे भगवान शंकरांना अर्पण करून पूजा करावी. पारायण चालू असताना शक्यतो खोटं बोलणं, नकारात्मक चर्चा, टीका टिप्पणी टाळावी. मोबाईलचा वापर अत्यंत मर्यादित ठेवावा. कोणाबद्दल वाईट बोलू नये किंवा मनातही वाईट भावना ठेवू नये. हे नियम पाळल्याने पारायणाची ऊर्जा अधिक प्रभावी होते आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आता आपण बघूया उपवासाचे नियम. महाशिवरात्रीचा उपवास हा शरीरापेक्षा मन शुद्धीसाठी असतो. पूर्ण निर्जळ उपवास जमेल तिथे करावा, अन्यथा फळाहार किंवा दूध पाणी चालू शकतं. उपवासात राग, चिडचिड, वाट टाळणं फार महत्त्वाचं आहे. उपवास करताना सतत देवाचं स्मरण राहिलं तरच त्याचं फळ मिळतं. उपवास म्हणजे केवळ न खाणं नव्हे, तर वाईट विचारांपासून दूर राहणंही आहे. मंडळी, जर तुम्हाला फळाहार, दूध पाण्याने जरी जमत नसेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी, भगर, उपवासाचे सगळे पदार्थ तुम्ही खाऊन उपवास करू शकता. आता आपण बघूया पारायणाचे उद्यापन कसे करावे.
पारायण पूर्ण झाल्यावर लगेच उठून न जाता काही वेळ शांत बसावं. नंतर शिवाची आरती करून नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास दूध, फळं किंवा साधा सात्विक नैवेद्य अर्पण करावा. उद्यापन करताना देवाचे आभार मानणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण मागतो ते मिळो अथवा न मिळो, देवाने आपल्याला वाचण्याची शक्ती दिली हीच मोठी कृपा असते. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करावं. इच्छापूर्ती कशी होते? शिवलीलामृत पारायण केल्यावर इच्छा लगेच पूर्ण होईलच असं नाही, पण योग्य वेळेला योग्य मार्ग आपल्याला नक्कीच मिळतो. अनेकदा आपण मागतो ते न मिळता त्याहूनही चांगलं काहीतरी आपल्याला मिळतं. मन शांत झालं, निर्णय क्षमता वाढली, संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. मंडळी, हे सगळं आपल्या इच्छापूर्तीचाच भाग आहे असं समजायला हवं. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच की महाशिवरात्रीला केलेलं एक दिवसीय शिवलीलामृत पारायण म्हणजे शिवाच्या चरणी मन पूर्णपणे अर्पण करणे. हे पारायण श्रद्धेने, सातत्याने आणि नम्रतेने केलं तर भोळेनाथ कधीही पाठ फिरवत नाही. वेळ लागेल पण उत्तर नक्कीच आपल्याला मिळतो. एवढा विश्वास ठेवणं हाच या व्रताचा खरा अर्थ आहे. हर हर महादेव. जय शंभो.